नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी. मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी. नागपूर शहरात धरमपेठ परिसरातील प्रयास स्पेशल चाइल्ड स्कूलमध्ये गतिमंद मुलांनी फोडली दहीहंडी. डीजे नाही तर पारंपरिक पद्धतीने जन्माष्टमीची मिरवणूक. यवतमाळात सलग 11 वर्षापासूनची परंपरा. जे परत येऊ इच्छितात त्यांना थर्मामीटरने चेक करू, योग्य असलेल्यांना परत घेऊ, अनिल देशमुख यांचं वक्तव्य. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पंढरपुरात सालाबाद प्रमाणे श्रावण महिन्यातील वद्य अष्टमी अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला. जन्माष्टमी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री व सदस्यांच्या हस्ते विधिवत श्रीकृष्णाची महापूजा करण्यात आली. यावेळी पौमान पंचसुक्ताचा अभिषेक करण्यात आला. मंदिरातील मूर्तीला आकर्षक भरजरी पोशाख परिधान केला होता. तसेच सुवासिक चाफा, गुलाब, शेवंती, मोगरा, निशिगंध आदी फुलांचे हार आणि विशेष करून देवाला आवडणारी तुळस मोठ्या प्रमाणात अर्पण केलेली पाहायला मिळाली. मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हाथी घोडा पालखी जय कान्हा लालकी या जयघोषात गोंदिया जिल्ह्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अनेकांच्या घरी भगवान पूजा अर्चना करून 1.5 दिवसाच्या श्रीकृष्णाची स्थापना करण्यात आली. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानिमित्त अनेकांनी घरावर सजावट करत वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांची लाइटिंग केली आहे. तर काही मंडळींनी भजनाचे देखील आयोजन केलंय. या 1.5 दिवसाच्या श्रीकृष्णाला आज सायंकाळी विसर्जन करून निरोप देण्यात येणार आहे. नागपूर शहरात धरमपेठ परिसरातील प्रयास या स्पेशल चाइल्ड स्कूलमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यात गतिमंद मुलांनी सहभाग घेतला असून त्यांनी दहीहंडीचा थर रचून दहीहंडी फोडली आहे. सण उत्सवाप्रती मुलांचा उत्साह वाढावा म्हणून शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा रोज चांगला सराव करून घेतला आणि आज दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. आज प्रयास शाळेमध्ये ऑटिस्टिक मुलांसोबत आम्ही दहीहंडीचा प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही दहीहंडीचा कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे. या कार्यक्रमामध्ये आमच्या शाळेतले सर्व विद्यार्थ्यांनी उत्सुक कार्यक्रमामध्ये भाग घेऊन पूजा करून आणि दहीहंडी फोडून आज जन्माष्टमीचा सण हा साजरा करण्यात आलेला आहे. भोकरदनमध्ये आज सकाळी दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. शहरातील पायोनियर इंटरनॅशनल CBSE श्री गणपती इंग्लिश स्कूल मध्ये जन्माष्टमीच्या निमित्ताने नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्या चिमुकल्यांनी राधाकृष्णाच्या वेशभूषा करून सुंदर नृत्य सादर केलं असून मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती होती. हॅपी जन्माष्टमी सगळ्यांना. आज पायोनियर इंटरनॅशनल CBSE स्कूल जे प्री प्रायमरी डिव्हिजन आहे आमचं, तिथे आम्ही लहान मुलांचा डान्सचा एक कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केला होता आणि दहीहंडीचा एक छोटासा प्रोग्राम जे आम्ही दरवर्षी ऑर्गनाईज करतो. याच्यामध्ये पेरेंट्सचं पण पार्टिसिपेशन मोठ्या संख्येत होतं आणि स्टुडंट्सनी पण खूप छान इथे डान्स परफॉर्मन्स दिलेले आहे. मी सर्व जनविकास एज्युकेशनचे आमचे जे टीचर्स आहे, जे आमचे पिऊन्स आहे, यांची सगळी टीम आहे बॅकएंडमध्ये, त्यांचं पण अभिनंदन करेल की ही जी यांनी इथे कॉम्पिटिशन ठेवली ही खूप चांगल्या लेवलची कॉम्पिटिशन इथे त्यांनी ठेवलेली आहे. आणि असंच आम्ही संस्थेच्या मार्फत दरवर्षी वेगवेगळे फेस्टिवल्स साजरा करत राहू. धन्यवाद. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे डीजे टाळून पारंपरिक पद्धतीने सलग 11 वर्षापासून या मिरवणुकीचा थाट बघायला मिळतो. यावर्षीही टाळ आणि मृदुंगांच्या तालावर कृष्ण नामाचा जयघोष करण्यात आला असून मोठ्या संख्येने शिक्षक, पालकांसह गावकऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच विविध संघटनांनी एकत्र येऊन परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून राज्यात उमेदवार देणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना दिली आहे. दरम्यान विधानसभेसाठी शिरोळ मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना उमेदवार देणार असल्याचं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलंय. विधानसभेच्या रिंगणात उतरणार काय? स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळची जागा लढवणार आहे, 100% खरं आहे आणि आम्ही लढवणार आहोत, कारण अनेक वर्षापासून ती जागा आम्ही लढवतो. अर्थात उमेदवारीच्या बद्दल आम्ही सगळेजण चर्चा करणार आहोत आणि चर्चा करून आम्ही निर्णय घेणार आहोत. सध्या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी असेल, शरद जोशींची संघटना असेल किंवा BRS असेल,
अन्य काही छोट्या मोठ्या राजकीय पक्षांना एकत्रित करून आम्ही एक परिवर्तन आघाडी निर्माण केलेली आहे. उद्या आम्ही परिवर्तन आघाडीच्या वतीनं मी, माझे आमदार शंकरअण्णा धोंडगे, माझे आमदार वामनराव चटप, आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना पुण्यातही भेटणार आहोत. ही आमची प्रयत्न आमचा चालू आहे ही आघाडी करण्याचा. आणि त्याच्यामध्ये आता एकदा आघाडीत आपण आहोत म्हटल्यानंतर शिरोळची आमची जागा आहे ती आम्ही मागणारच. अर्थात आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्या पद्धतीने आम्ही लढूच, परंतु शिरोळच्या जागेबद्दल आम्ही आग्रही राहू. आणि मग एकदा आघाडीतून आम्ही शिरोळची जागा आमच्याकडे आल्यानंतर मग आम्ही निश्चितच आमचा उमेदवार निश्चित करू. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. ज्या पद्धतीने पवार साहेबांबरोबर अनेक नेते, इच्छुक लोक आज आमच्या पक्षांमध्ये येत आहेत, साहेबांच्या नेतृत्वाकडे पाहून येणाऱ्यांनी लाईन लागली आहे. असं असताना जे आम्हाला सोडून गेले त्यांच्यातले सुद्धा काही नेते इच्छुक आहेत, पण आम्ही थर्मामीटर लावून पाहू कोण योग्य आहे कोण नाही, मग आम्ही योग्य तो निर्णय घेऊ, असं वक्तव्य अनिल देशमुख यांनी केलंय. भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ते माध्यमांशी बोलत होते. आपल्याला कल्पना आहे की ज्या पद्धतीनं पवार साहेबांच्या बरोबर अनेक नेते, त्यानिमित्तानं अनेक मोठे मोठे नेते, अनेक मतदारसंघातले इच्छुक लोक आज आमच्या पक्षामध्ये येत आहे. ज्या पद्धतीनं पवार साहेबांचं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाकडे पाहून लाईन लागली आहे आमच्या पक्षामध्ये येण्याची. पण हे असताना सुद्धा जे आम्हाला काही सोडून गेलेत त्याच्यातले सुद्धा काही नेते अनेक त्याच्यामध्ये इच्छुक आहे. आम्ही काही सर्वच नेत्यांना त्यामध्ये घेणार नाही. त्यामुळे आम्ही थर्मामीटर लावू, पाहू कोण योग्य आहे कोण नाही. कोणी जास्त मधल्या काळामध्ये खूप तोंड उघडलेत आमच्याकडे गेल्यानंतर, ते सर्व पाहून आम्ही. भंडारा जिल्ह्यात ड्रग्सचा पुरवठा आणि गो तस्करीचे प्रमाण वाढले असून या गोष्टींना आळा घालण्यासोबतच अवैध धंद्यांचा नायनाट करणे हेच आपले प्रमुख लक्ष असेल, असे सुतोवाड जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी केले. 2 दिवसापूर्वी त्यांनी पदभार स्वीकारला असून आज त्यांनी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आगामी कार्याची रूपरेखा सांगितली आहे. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपस्थित होते. जोपर्यंत बायपास नाही आहे तोपर्यंत पोलीस डिपार्टमेंट याला सुधारणा करण्यासाठी प्रयत्न तर करू शकतात, परंतु 100% SSB होऊ शकत नाही. कारण माझी गाडी 2-3 दिवस मध्ये 2-3 वेळा अडकली. पोलीसचे बरेचसे लोक होते तरी सुद्धा तो कारण इनफ्लो इतका जास्त आहे आणि आउटफ्लो खूप स्लो आहे, तर ट्रॅफिक खूप स्लो होऊन जाते. तर ते ट्रॅफिक इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपले काही इनोव्हेटिव्ह सजेशन असेल तर मला सजेशन द्या. ट्रॅफिकचे कर्मचारी काही लोकांनी सांगितले ते दिसत नाही. मी सुद्धा काल ट्रॅफिक PI ला फोन करून बोरकरला सांगितले होते की आपण याला ट्रॅफिक कर्मचारी मला दिसले पाहिजे. आणि मी सुद्धा फिरणार, मी असा ऑफिसमध्ये बसून बंगल्यामध्ये राहून
काम करणारा अधिकारी नाही. आपले मध्ये येऊन स्पॉटवर येऊन कुठल्याही ठिकाणी काय सततच्या बलात्काराच्या घटनांनी संतापलेल्या महाराष्ट्रात आणखी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. लातूरच्या औसा तालुक्यात घरकाम करणाऱ्या 70 वर्षीय वयोवृद्ध महिलेवर 35 वर्षीय नराधमाने अत्याचार केलाय. इतकंच नाही तर पीडित महिलेचा गळा आवळून तिला जीवानिशी ठार केलं असून मृतदेह साडीने बांधून 3 दिवस खोलीत ठेवला. 3 दिवसांनी या घटनेचा सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी नराधमाला अटक केली. दरम्यान मृतदेहावरही त्यानं अत्याचार केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जाते. घटना अशी आहे, आमची आत्या ही 4 दिवसापासून गावातून गेलेली होती. मग ती असं शोधाशोध करायची, हिंडायची, इकडे तिकडे जात होती. मग आम्ही सर्वांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ती काय आम्हाला सापडली नाही. आज दुपारी ठीक 1 वाजता मला भेटा गावातून एक जणांना फोन केला की ओनली तुमची आत्या असं या ठिकाणी तिचं प्रेत पडलेलं आहे. मग ज्यावेळेस आम्ही सर्व नातेवाईक, आमचे भाऊ, आमचे चुलते आहेत, आम्ही सर्वजण मिळून गेल्याच्या नंतर आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी तिचं प्रेत पडलेलं होतं. अतिशय अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये प्रेत पडलेलं होतं. तिथल्या माहितीनुसार आम्हाला समजलं की गेली 4 दिवस, ज्या दिवशी पहिला त्यानं बलात्कार केला त्याच दिवशी ती मयत झाली होती. पण तरीसुद्धा या नराधमानं मेल्यानंतर सुद्धा 4 दिवस तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानं हा जबाब पोलिसांना सर्व लोकांच्या देखत कबूल केलेला आहे. तो तिचं वय 70 वर्ष होतं. मग 70 वर्षाच्या एखाद्या आजीवर सुद्धा जर बलात्कार होत असतील तर अशाला काय माणूस म्हणावं का? आमच्या सगळ्या नातेवाईकाचं मागणं आहे की त्याला फाशी दिली पाहिजे आणि फाशीच दिली पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई करून योग्य ती शिक्षा त्याला झालीच पाहिजे, असं आमचं सगळं नातेवाईकाचं, आमच्या सगळ्या गावकऱ्याचं असं म्हणणं आहे. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित घडामोडी. एकीकडे सरकार टोल नाक्यावर टोल वसुलीसाठी गुंड ठेवून लोकांकडून जबरदस्ती टोल वसूल करते, तर दुसरीकडे खराब आणि अर्धवट काम झालेल्या रस्त्यांमुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. चांगल्या रस्त्यासाठी टोलच्या माध्यमातून पैसे घेतले जातात, पण चांगला रस्ता दिला जात नाही. पुणे बंगलोर मार्गावर कात्रज खेड शिवापूर दरम्यान खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे टायर फुटून अपघात झालेत, मात्र कोणीही मदतीला आले नाही. त्यामुळे लोकांनी टोल भरू नये असं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केलं. आम्हाला कुपरी कुणी सोडलेलं नाही, आमच्याकडनं टोल घेऊन सोडलेला आहे. मग आपण जर टोल देऊन आला असेल तर हा टोल घेतला जातो, तो घरापर्यंत माणसांना सुखरूप पोहोचवण्याचा. टोल घेतला जातो वेळ वाचून लवकर घरी पोहोचण्याचा. टोल घेतला जातो गाडीतल्या इंधनाला वाचवण्याचा. आणि या सगळ्याच्या अनुषंगाने टोल नाक्यावर टोल घेतला जातो आणि तो टोल द्यायला आम्ही तयार आहोत. पण जर रस्ताच नसेल, घरी आम्ही सुरक्षित पोहोचणारच नसेल, जाताना आमच्या जीवाची हमीच नसेल, तर मग आम्ही टोल का द्यायचा हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. आणि म्हणून आम्ही तिथल्या प्रशासनाला फोनवर केला, 101ला फोन केला, 100 नंबरला फोन केला. मात्र तेवढ्या काळात 2 तास 1.5 तासात आम्ही ते थांबलेलो असताना नॅशनल हायवे अथॉरिटीचाही माणूस पोचला नाही. तो गायकवाड म्हणे त्यालाही फोन केला आणि संबंधित अधिकारी पोचले नाहीत. आणि तिथं कुणी त्याची दखल घ्यायला, त्यामुळे गाडी जाम झाली, रस्ता बंद झाला आहे, लोकांची ओरड सुरू झाली, ॲम्ब्युलन्स वाजायला लागल्यात. पण तिथं जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. माझं विनंती आहे प्रशासनाला की ज्या अधिकाऱ्याने काल दुर्लक्ष केलं त्या अधिकाऱ्यांना निलंबित करावं. ज्या टोलच्या व्यवस्थापकानं
तिथं येण्यास टाळाटाळ केली, त्याच्यावर कारवाई व्हावी. आणि दुसरी मागणी अशी आहे की मला जनतेकडे मागणी करायची आहे, जरी असे ऐकणार नसतील तर एकाही टोल नाक्यावर आपण 1 रुपया टोल न देता टोल पास करायचा. टोल मागितल्यावर दांडूक हातात घेऊन उभं राहायचं. कारण हा देशाला दांडकाची भाषा कळते, इथल्या प्रशासनाला दांडकाची भाषा कळते, चांगली गोडीची भाषा कळत नाही. वर्ष 2024-25च्या गळीत हंगामाची पूर्वतयारी म्हणून अहमदनगरच्या शेवगावातील केदारेश्वर कारखान्याच्या पहिल्या मिल रोलरचे पूजन करून कारखान्याचे कर्मचारी संचालक मंडळ सज्ज झाले असून या वर्षीच्या गळीत हंगामात किमान 5 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचं उद्दिष्ट असून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल अशी आशा माजी चेअरमन ॲडव्होकेट प्रताप काका ढाकणे यांनी व्यक्त केली आहे. आज संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर साखर कारखान्याच्या येणाऱ्या गळीत हंगामाच्या निमित्तानं पूर्वतयारी ही सर्व कर्मचारी आणि माझे अधिकारी संचालक मंडळ तयारी करत आहे. आज त्याचाच एक भाग प्रथा आणि परंपरेनुसार मिलचा रोलर मिलवरती चढविण्याचा कार्यक्रम हा असतो. एक छोटीशी पूजा करून आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे शुभ कामाला सुरुवात करण्यापूर्वी ईश्वराकडे प्रार्थना केली जाते आणि त्याचाच भाग म्हणून एक परंपरेनं ही पूजा आज सगळ्या अधिकारी संचालक सर्वच कर्मचारी बांधवांच्या उपस्थितीत पार पडली. आणि निश्चितपणानं येणारा गळीत हंगाम हा तसा आव्हानात्मक पण असणार आहे आणि म्हणून सर्व प्रकारचा आढावा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आणि माझ्या संचालक मंडळाने या निमित्ताने घेतलेला आहे. आणि हा पूर्व तयारीच्या माध्यमातून लवकरात लवकर गळीत हंगाम सुरू करून अधिकाधिक गळीत हंगाम पूर्णत्वाला कसं जाईल असं एक साधारणतः नियोजन माझ्या सहकार्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. मला विश्वास आहे की येणारा गळीत हंगामसुद्धा हा किमान 5 लाखाचं उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून आम्ही पूर्ण ताकदीने या गळीत हंगामात सज्ज होणार आहोत. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सध्या मुसळधार पाऊस पडत असून धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने धरण प्रशासनाने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी नद्यांमध्ये पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. सध्या कन्हेर धरण हे 90% अधिक भरल्यामुळे कन्हेर धरणातून 7000 क्युसेक इतका विसर्ग वेण्णा नदीपात्रात केला जातोय. यामुळे म्हसवे आणि हमदाबाद येथील दोन्ही पुलावरून पाणी वाहत असून सुद्धा काही दुचाकी स्वार यावरून जीव घेणा प्रवास करतायत. याविषयीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ओमकार सोनावले यांनी. मोठ्या प्रमाणावर सातारा जिल्ह्यातील काही भागामध्ये पावसाने हजेरी लावली आपल्याला पाहायला मिळते. आपण सध्या आहोत सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये. या ठिकाणी आपण पाहू शकतोय या ठिकाणच्या नद्यांना जे आहे ते पूर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच जर पाहायला गेलं तर या पश्चिम भागात असणाऱ्या कन्हेर धरणामधील जे पाणी आहे ते या ठिकाणी सोडण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहू शकतो या ठिकाणी जे पुलावरून जे नागरिक आहेत ते आसपासचे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जीवाची पर्वा नसल्यासारखं या ठिकाणी पुरावरून पाणी गेल्याचं पाहायला मिळते, तरी देखील जीवघेणा प्रवास आहे ते नागरिक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूणच सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेत सूचना देखील देण्यात आल्या होत्या नदीपात्राच्या शेजारी असणाऱ्या गावांना. परंतु या ठिकाणचे नागरिक आहेत ते कोणत्याही प्रकारचं लक्ष न देता कोणत्याही प्रकारचं पालन न करता सूचनांचं या ठिकाणी जीवघेणा प्रवास आहे ते आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. आपण बातचीत करतो येथील नागरिकांची. काय काका सांगाल, जीवघेणा प्रवास करून तुम्ही येता या ठिकाणी? हो, आता काय पाणी वाढलंय म्हटल्यावर काय करणार, पाऊस आहे त्यामुळे. जीवघेणा प्रवास करताय, जीवाची पर्वा नाही का तुम्हाला? जीवाची आहे की परवा, पण आता सरकारनं लक्ष दिलं पाहिजे का नको? सरकारनं कसं लक्ष द्यायचं? इथं पाऊस येतोय, पावसावर पुलावरून पाणी गेलंय. आता पुलाचं वाढीकरण झालंय ना, म्हणजे पूल उंचीचं काम प्रस्ताव चाललाय वाटतं, पण बघू आता ह्याच्यावर काय होतंय ते. या ठिकाणी लोक आहेत ती संमिश्र प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळते. देखील जीवघेणा प्रवास आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी जे कन्हेर धरण आहे या ठिकाणी हमदाबाद आणि मसुळे या ठिकाणचा पूल देखील पाण्याखाली गेला आपल्याला पाहायला मिळतोय. कन्हेर धरणातून 7000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे तो करण्यात आला आहे. या ठिकाणी नागरिकांच्या वतीने सांगण्यात येते की जे लोक जीवघेणा प्रवास करत आहेत किंवा हुल्लडबाजी करताना पुलावरून युवक असतील किंवा नागरिक असतील पाहायला मिळत आहेत, योग्य ती खबरदारी घेत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा अशी मागणी देखील या ठिकाणच्या नागरिकांच्या होताना आपल्याला पाहायला मिळते. ओमकार सोनावले, न्यूज अनकट, सातारा.
पावसाळ्यात अजिंठा लेणी हा परिसर येथील निसर्गरम्य वातावरण आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी या दिवसात पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असते. धुक्याच्या सावटातील लेण्या आणि हिरव्यागार डोंगरावरून वाहणाऱ्या धबधब्यांचं विहंगम दृश्य आपल्या मोबाईलवर कैद करण्यास जगभरातून पर्यटक या ठिकाणी येतात. मात्र उत्साहाच्या भरात पर्यटक नको ते धाडस करून संकटाला आमंत्रण देतात. यापूर्वी अशा अनेक अपघाती घटना सप्तकुंड परिसरात घडलेल्या आहेत. त्यामुळे येथील सुरक्षा वाढवण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येते. वेळ झाली या बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.